कोंडाईबारी घाटात झालेल्या खुनाच्या 48 तासात पोलिसांनी केला उघड। याबाबत सविस्तर माहिती अशी की कुटुंबातील दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या सईद शाह चिराग शाह फकीर वय 28 वर्ष राहणार विसरवाडी याच्या त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने निगृण खून केला। त्यानंतर मृतदेह कोंडाईबारी घाटातील 40 फूट खोल दरीत फेकून देण्यात आले। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस व साक्री पोलीस यांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याच्या उलगड करून आरोपींना अटक केली। दिनांक 7 जानेवारी रोजी सईद शाह पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवरती पोहोचला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। याच्या राग आल्याने पुतण्या अवेद सलीम शाह वय 24 वर्ष याने मित्र सोहिल उर्फ बबलू मुबारक शाह वय 20 वर्ष राहणार विसरवाडी यांच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले। रस्त्यात सईदचे तोंड काळ्या रुमालाने बांधून हात-पाय दोऱ्यांनी जखडले। जिवंत असताना त्याला घाटातील पुलावरून 40 फूट खोल दरीत फेकून दिले। साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट ब्युरोच्या साहाय्याने तपास केला असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले। मृतकाचे नातेवाईक साक्री येथे येऊन ओळख पटवताच तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला। चौकशीत आरोपी अवेद सलीम शाह याने खुनाची कबुली दिली। त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयसिंग चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, चा पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सुरसे, चा हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन व चा पोलीस कॉन्स्टेबल राजीव गीते व साक्री पोलीस ठाण्याचे असई रामलाल अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल तुषार जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी अत्यंत जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणला। स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारींना अजागर करण्यात यश आले। दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांमध्ये होणाऱ्या कलहाचे हे आणखी एक गंभीर उदाहरण आहे। पोलिसांच्या वेगाने आणि प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साक्रीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याचे दोघांची आरोपींची नावं आहेत। एक आहे अवेद सलीम शाह वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह, हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मैताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खलाने पोलीस स्टेशन साक्रीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताफीने अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो। धन्यवाद।